नमस्कार, मी श्यामल साबळे, मराठी अड्डामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण साकोरी येथील छत्रपती चौकमध्ये नागरिकांच्या आगामी निवडणुकांसंदर्भात काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणार आहोत। चला, किती वर्षापासून राहतामध्ये किती वर्षापासून राहतात? 55 वर्ष झाली। 55 वर्षापासून या गावामध्ये काय काय विकास झाला असं वाटतं तुम्हाला? जो झाला तो भरपूर झाला असं आम्ही आमच्या मताने सांगू शकतो। आता सध्या निवडणुका येणार आहेत, या निवडणुकांबाबत काय मत आहे तुमचं? काय जो चांगलं काम करीन त्याला आम्ही मतदान करू। जे आता कार्यकर्ते तेच चांगलं काम करतात त्यांचंच काम करू। कुठले कार्यकर्ते चांगलं काम करतात असं वाटतं तुम्हाला? आमचे जिवंत कार्यकर्ते विखे पाटील। हो। काय काय काम केलं सुजयदादा विखे पाटलांनी? माझं नाही वैयक्तिक काही काम केलं, माझं काम केलं असतं तर मी कशाला करीत बसलो असतो। माझं काम मला अजून करावंच लागतं, फक्त एक समाधान म्हणून मी त्यांनाच मतदान करणार एवढं सांगतो। नाही, शहराबाबत काय काम केली त्यांनी, काय विकास केले, पण आता आमच्याकडे आमचा हाच उद्योग, आम्हाला ते पाहायला आम्हाला वेळ नाही आहे। पण त्यांचे कामं पेपर वाचतो, बातम्या ऐकत होतो, ते भरपूर काम करतात आणि पुढेही करणार आहे एवढी आत्म्याला विश्वास आहे, म्हणून आम्ही त्यांचं मग काम करणार। आपल्या या भागामध्ये आपलं हे असतील, रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, याची समस्या आहे का? नाही, समस्या सगळ्याची समस्या कधीच मिटणार नाही। सगळे मंत्री गेले आणि देशही बुडाला तर समस्या कधीच मिटणार नाही, पण आहे ते काम व्यवस्थिशीर करतात ते। मग ते असल्या नाही, कधी कोणाच्याच यानं होणार नाही। देव जरी आला तरी समस्या कधीच माणसाची पुरी होत नाही। बरोबर आहे तुमचं, पण जेव्हापासनं ते आहे तेव्हापासनं त्रास कमी झाला असं वाटतं? हा, त्रास कमी झाल्यासारखं बरंचसं त्यांनी पाण्याच्या योजना वगैरे चांगल्या केल्यात। जे पाण्याचं जीवदान आहे महत्त्वाचं तेवढी कामं त्यांनी चांगली केलेली आहे। आम्हाला जे पटतं डोळ्याने दिसतं ते आम्ही त्या पद्धतीने त्यांना सहकार्य करणारच। आता सध्या केंद्र आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारच्या ज्याही योजना निघतात, केंद्रामधल्या असतील, राज्य शासनाच्या ज्या योजना असतात त्या राहता गावातील जे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचतात। जवळजवळ 80% पोहोचतात। विखे पाटील तेवढं काम भरपूर करतात। मुलींचं शिक्षण वगैरे असेल याबाबत काय सांगणार? काय ते करतात, सहकार्य तेवढं भरपूर करतात। त्यांच्याकडे शिक्षण संस्था आहे, सगळ्या बाकीच्या आर्थिक व्यवस्था चांगली आहे, त्यांची बुद्धिमत्ता चांगली आहे आणि चांगलं काम करतात एवढंच आम्ही सांगू शकतो। सुजयदादा विखे पाटील जे आहेत त्यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात? एकदम व्यवस्थिशीर, एकदम काम त्यांचं त्यांच्या वयाच्या मानाने खूप धडाडीचं काम आहे। त्यांच्यासारखा अजून एकही कार्यकर्ता तयार झाला नाही। त्यांच्याकडे दोन्ही कामं आहेत, चांगलंही काम करता येतं आणि बाकीचेही कामं करता येतात। राधाकृष्ण विखे पाटलांबाबत काय सांगणार? आता ते आता माझ्या वयाच्या बरोबरची माणसं येतात, ते चांगलेच म्हणणार, मी त्यांना वाईट म्हणून काय करायचं मला? नाही, पण त्यांची एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून नागरिकांबाबत मत असतं ना आपलं? मग सगळ्यांचं मत चांगलं आहे। त्यांच्या सभेला गर्दी राहते, त्यांच्या कामाला गर्दी राहते आणि त्यांचं कामही चांगलं आहे। आत्तापर्यंत चांगलेच कामं केले म्हणून ते या स्टेपला आले। सर, नाव काय आपलं? माझं नाव स्वप्नील बावके, राहणार साकोरी। किती वर्षापासून राहता? इथं पूर्वीपासून इथंच आहे, म्हणजे इथले रहिवासीचे इथले कायमस्वरूपीचे। एकंदरीत किती वर्ष झाली तुम्हाला साकोरीमध्ये? साकोरीत आता इथं वडिलोपार्जित इथंच आहे आम्ही प्रॉपर। एवढ्या गेल्या अनेक वर्षांपासनं इकडे सुजय विखे पाटील यांची सत्ता आहे, काय सांगणार? गेल्या अनेक वर्षापासून नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दादा यांच्या नेतृत्वाखाली इथे सर्व सत्ता आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व कामकाज चालते। त्याच्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा दादांचं आणि साहेबांचंच इथं सगळं वर्चस्व राहील किंवा सगळं जे ते उमेदवार देतील त्या पद्धतीने सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून येतील। स्थानिक स्वराज्य सध्या केंद्रामध्ये राज्यामध्ये जे आहेत महायुतीचं सरकार आहे, तर त्याच्या ज्या योजना असतात त्या इथल्या ग्रामीण भागातील असेल किंवा शहरातील जे सामान्य नागरिक आहे यांच्यापर्यंत पोहोचतात का? ज्या राज्य सरकार व केंद्र सरकारच्या ज्या योजना आहे त्या नामदार साहेबांच्या माध्यमातून व सुजयदादा यांच्या माध्यमातून सर्व तळागाळापर्यंत ह्या सर्व योजना व्यवस्थितरित्या पोचल्या जातात। त्याच्यामुळंच येथील सर्व जनतेचे सर्व हे सगळे, त्याच्यामुळं ते काही अडचण येणार नाही या निवडणुकीत।
सध्या स्मार्ट सिटी आपण सगळ्या शहरांना बनवण्याचा प्रयत्न करतोय, तर या गावाला आपण स्मार्ट सिटी समजणार का तुमच्या मते? हो, आता त्या दृष्टीने सर्व काही उपाययोजना चालू आहेत दादांच्या. आता इथे एअरपोर्ट झालं, 600 एकरामध्ये MIDC झाली. त्या पद्धतीने सर्व आता हा नगर मनमाडचा जो प्रश्न आहे तो दादांनी आता मार्गी लावला आहे नितीन गडकरींच्या माध्यमातून. त्याच्यामुळं सर्व शिर्डीत थीम पार्कसारखे प्रोजेक्ट असतील, अशा अनेक योजना आहे या दादांमार्फत आणि साहेबांमार्फत या चांगल्या पद्धतीने चालू आहे. त्याच्यामुळं गेल्या काही दिवसातच स्मार्ट सिटीकडे या तालुक्याची वाटचाल शहराची चालू आहे. दादांचं विकास कामाचं मॉडेल म्हणजे सर्व तळागाळातील सर्व समाजापर्यंत सर्वांना बरोबर घेऊन दादा काम करतात. त्याच्यामुळं हे काय बाकीचं इथं कुठली कोणाची डाळ शिजल कुठल्या महाविकास आघाडीची असं मला काही वाटत नाही. इथं सर्व जनता खुश आहे, सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत समाजापर्यंत खाली तळागाळापर्यंत विकास जातो. त्याच्यामुळं इथं कुठे कोणाची डाळ शिजल असं मला काही वाटत नाही. रस्ते असतील, पाणी प्रश्न असतील किंवा वीज प्रश्न असतील, हे संपलेत असं वाटतं का तुम्हाला? नाही, नामदार साहेब आता जलसंधारण मंत्री आहे आणि निळवंड्याचं कामही त्यांनी मार्गी लावलं आहे. निळवंड्याच्या ज्या पोटचाऱ्या असतील किंवा पाटाचं आता 200 कोटी रुपयाचं नूतनीकरणाचं काम चालू आहे. त्याच्यामुळं सर्व प्रश्न 90% पर्यंत मार्गी लागलेले आहेत सर्व तालुक्यातील. एकंदरीत सुजयदादा विखे पाटील असेल यांनी शहराचा चेहरा मोहरा बदलला, या मतावर तुम्ही समाधानी आहात? हो, 100% समाधानी आहे. दादांच्या माध्यमातून सर्व विकास कामं झालेली आहेत. त्याच्यामुळं 100% आम्ही सर्व समाज व सर्व नागरिक समाधानी आहे. हो, 100% नामदार साहेबांचं सर्व बारीक लक्ष असतं तालुक्यावर आणि दादांचंही त्यांच्या माध्यमातून दादाही काम करत असतात. त्याच्यामुळं सर्व प्रश्न त्यांनी मार्गी लावले असं आम्हाला वाटतं. नाही, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे जो 500 एकराचा जो MIDCचा विषय होता तो नामदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागला आणि राता बाजार समितीची पूर्वी जागा छोटी होती, अपुरी होती. ती जागा 22 एकर साहेबांनी महामंडळाची शेती महामंडळाची जागा दिली आणि साकुरी ग्रामपंचायतलासुद्धा पिण्याच्या पाण्याकरता 5 एकर जमीन दिली. परत ज्या 5 एकर जमीन जी आहे ती विविध समाजांना दफनभूमीसाठी किंवा हिंदू समाजाला स्मशानभूमीसाठी जागा अपुरी होती, तीसुद्धा नामदार साहेबांनी दिली. आपला 200 कोटी रुपयाचं पाटाचं नूतनीकरणाचं काम आता सध्या प्रगतीपथावर आहे. असे अनेक कामं जे आहे, थीम पार्क आहे असे अनेक कामं नामदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागले असं. त्याच्यामुळं ते काय म्हणजे अडचण येणार नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला. सुजयदादांनी जी स्मार्ट सिटी योजना आखलेली आहे ती निश्चितच दादाच्या माध्यमातून ती पूर्ण केली जाईल हा ठाम विश्वास आम्हाला सर्व ग्रामस्थांना व सर्व तालुक्यातील जनतेला आहे. दादांचं जे काम करण्याची पद्धत आहे ती पद्धत सर्वसमावेशक आहे, सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आहे. त्याच्यामुळे दादा निश्चितच ते सर्व प्रश्न स्मार्ट सिटीचे मार्गी लावतील असं आम्हाला वाटतं. आता मेसेज आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नामदार साहेबांनी सुजयदादा ज्या कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराबरोबर सर्व समाजाने सर्व लोकांनी त्या उमेदवारांबरोबर राहावे असं मी सर्व जनतेला मेसेज देईल. कारण की त्यांच्या माध्यमातूनच आपण विकासाची गंगा ही तळागाळापर्यंत पोचू शकवणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लोकांनी त्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे असं माझं मत आहे. नमस्कार काका, काय नाव आपलं? नमस्कार,
मी अनिल रमाजी रोम साकुरी. किती वर्षापासून राहता या भागात? या भागात 50 वर्षापासून इथं राहतो. 50 वर्षापासून या भागाची काय परिस्थिती आहे? पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी प्रगती आहे, सुधारणा आहेत. आमच्या आमदार साहेबांनी भरपूर कामं केलेली आहेत. परिसरामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा इंटरनल प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. रायला नगर मनमाड जो रोड आहे तो बऱ्याच वर्षापासून म्हणजे गेले 20-25 वर्षापासून तो प्रलंबित आहे. त्या रोडचं काही काम आत्तापर्यंत झालेलं नाही. त्या रोड संदर्भात साहेबांनी लक्ष घालावं असं मला वाटतं. बरं, तर सध्या महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये, केंद्रामध्ये असतील, तर त्याच्या ज्या काही योजना आहेत त्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतात का तुमच्या भागामध्ये, असं वाटतं का तुम्हाला? हो, पोचतात. म्हणजे तळागाळापर्यंत त्यांच्या योजना पोचलेल्या आहेत आणि प्रत्येक योजनेचा सर्व शेतकरी किंवा इतर लोकसुद्धा त्याचा लाभ घेत आहेत. बाकी पाणी असेल किंवा रस्ते असतील किंवा वीज असेल याबाबत? वीज पहिल्यापेक्षा सुधारलेली. शेतकऱ्यांना दिवसाची लाईट देतात 8 तास. पूर्वी रात्रीची असायची आणि दिवसाची 8 तास असायची. त्या संदर्भात आता त्यांनी सुधारणा केल्यात. रात्रीची लाईट बंद करून दिवसाची लाईट शेतकऱ्यांना देऊ राहिले, तर बाकी लाईटची सुविधा चांगली आहे. राधाकृष्ण विखे पाटील जेव्हापासून निवडून आले तेव्हापासून त्यांची कामाची प्रगती वगैरे झाली आहे का? हो. त्यांच्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांनी किती पद्धतीनं काम केलेलं आहे? चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. कोणकोणती कामं केली आहेत की तुम्हाला दिसून आलेली आहेत त्यांच्यात? आता बरीचशी कामं आहेत त्यांच्या अंडर झालेली. जी समजा पाण्याची कामं तुम्हाला सांगितलीत, लाईटच्या सुविधा पण झालेल्या आहेत. गावावर वस्त्यावर कॉन्क्रीटचे रोड असतील, ब्लॉकचे रोड असतील, हे केलेले आहेत. छोटे मोठे सुधारणा म्हटल्यानंतर तुमची इंटरनल समजा काही स्मशानभूमी वगैरे यांच्या पण सुधारणा केलेल्या आहेत. मेन फक्त त्यांच्याकडनं एवढंच एक काम राहिलेलं आहे, नगर मनमाड रोडचं काम त्यांच्याकडनं तेवढं राहिलेलं आहे. त्यांनी त्या कामासंदर्भात लक्ष घालावं. नगर मनमाड रोड सोडता बाकी सर्व कामं त्यांच्याकडनं. हो, सुजयदादा विखे पाटील यांच्याबद्दल काय सांगणार? त्यांचं काम चांगलं आहे. सुजयदादा विखे पाटलांच्या कामांबरोबर तुम्ही समाधानी आहात का? हो, सुजयदादांच्या कामाबद्दल समाधानी हो.